नमस्कार, मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। शेतकरी बांधवांनो, मी अत्यंत आणि महत्त्वाचा अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा व्हावा, त्याच्यासाठी तुम्हाला हे काम करणं खूप गरजेचं आहे। लवकरात लवकर तुम्ही हे काम करून घ्या, कारण आता ई-केवायसी करणं कंपल्सरी झालेलं आहे आणि लगेच तातडीने तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम आहे ही जमा करण्यात येणार आहे। चला तर मग या संदर्भात पूर्ण अपडेट जाणून घेऊया। त्या अगोदर ते शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राइब करून घ्या। तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी नोंदणी तसे ई-केवायसी सह अन्य बाबींची शेतकऱ्यांची पूर्तता करणे आवश्यक ठरणार आहे, असं सांगण्यात आलेलं आहे। याबाबत राज्यात 15 जानेवारीपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत गाव पातळीवर सुरू असलेल्या विशेष मोहिमेत सहभागी होत प्रक्रिया पूर्ण करण्याचं आव्हान घेतलं आहे। त्याचबरोबर ते राज्यात दिनांक 12 नोव्हेंबर 2022 अखेर एकूण 1,09,00,000 लाभार्थ्यांपैकी 91,33,000 लाभार्थ्यांची ई-केवायसी पडताळणी पूर्ण करण्यात आलेली आहे। परंतु मात्र बीड, सोलापूरसह सांगली जिल्ह्यातील लाखो शेतकरी अद्यापही देखील ई-केवायसी करण्यापासून वंचित ठरलेले आहेत। त्याकरिता मी हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे आणि हे शेतकरी अपात्र ठरण्यात आलेले आहेत। तर ते कोणते जिल्हे आहेत जेणेकरून तुम्हाला ई-केवायसी कंप्लीट करायची आहे आणि त्याचबरोबर ती ई-केवायसी कोणत्या ठिकाणी झालेली नाही आहे ते जिल्हे आज आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत। रायगड, वाशिम, भंडारा, गडचिरोली, सातारा, गोंदिया, नाशिक, चंद्रपूर, लातूर, उस्मानाबाद, जळगाव, हिंगोली, वर्धा, अमरावती, अहमदनगर, नंदुरबार, परभणी, नांदेड, कोल्हापूर, औरंगाबाद, सिंधुदुर्ग, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, पुणे, रत्नागिरी, धुळे, यवतमाळ, जालना, अकोला, पालघर, सांगली, नागपूर, बीड, सोलापूर, ठाणे। तर ह्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला रक्कम आहे ही सांगण्यात येत आहे। तर ह्या एवढ्या जिल्ह्यांमध्ये एकूण रक्कम 21,02,908 शेतकरी ही ई-केवायसी नाही केलेली आहे। तर त्वरितच तुमच्यापर्यंत आज उद्या संध्याकाळपर्यंतचा जरी वेळ आहे, तुम्ही तातडीने ई-केवायसी करणे आवश्यक आहे, जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आहे ही वितरित होणार। सो आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल। आवडल्यास व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि जितकं होईल तितकं शेतकऱ्यांना शेअर करा, जेणेकरून तातडीने त्यांची ती ई-केवायसी ही प्रोसिजर आहे ही कंप्लीट। भेटूया आपण एका नवीन माहितीशीर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मी इथेच थांबवते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग मी।